मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार शपथविधी उद्या रविवार 15 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता नागपुरातील राजभवनात होत आहे। या सोहळ्यासाठी स्थानिक प्रशासन जोमाला कामाला लागले असून केवळ निमंत्रितांसाठी हा सोहळा असणार आहे। अजूनही इच्छुकांना फोन न आल्याने समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे। दुसरीकडे राजभवन सज्ज होत असून राज्यपाल सी राधाकृष्णन नागपूरच्या दिशेने मुंबईवरून निघाले। महायुती सरकारमध्ये भाजपला अर्थातच सर्वाधिक मंत्रिपदे असं झुकतं माप राहणार असून त्यापाठोपाठ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री शपथ घेणार आहेत। काही दिग्गज मंत्र्यांना यावेळी मंत्रिमंडळात धक्का दिला जाऊ शकतो, काहींना पक्ष संघटनेचं काम सोपवलं जाऊ शकतं अशी माहिती आहे। नव्या चेहऱ्यांना तिन्ही पक्षात संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 1991 मध्ये अतिशय नाट्यमय घडामोडी शिवसेना सोडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी 9 सदस्यांसह काँग्रेसचा हात धरला होता। यावेळी तातडीने हा शपथविधी सोहळा नागपुरात झाला होता। आता 1991 नंतर प्रथमच राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपुरातील राजभवनात होणार असल्याने राजकीयदृष्ट्या देखील मोठी उत्सुकता आहे। रविवारी पार पडणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात भाजपच्या 17, शिवसेनेच्या 10 आणि अजित पवार गटाच्या 7 आमदारांना मंत्रिपद शपथ घेण्याची संधी मिळू शकते। विशेष म्हणजे यावेळी गृह व अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडेच ठेवणार असल्याचा दावाही सूत्रांनी केलाय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.